धनंजय मुंडे एवढे चुकी साधून आहेत। आता कदाचित वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे। बीड जिल्ह्यांमध्ये कदाचित धनंजय मुंडेंचं जेवढं चालत नाही तेवढं वाल्मिक कराडांचं चालतंय, आणि मग वाल्मिक कराडाचं नाव जर पुढे येत असेल तर मग त्याच्यावर कसं बोलायचे अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी, म्हणून त्यांनी त्या बाबतीत काही भूमिका घेतली नाही। दुर्दैव असं त्यांनी बोलत असताना देशमुख जे सरपंच होते त्यांचं कार्य चांगलं होतं, खरं तर गावासाठी अनेक त्यांनी अवॉर्ड सुद्धा मिळवून दिले होते। अशा व्यक्तीबद्दल त्यांनी बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की आर्थिक व्यवहारातून ती घटना घडली, हे खरं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे। त्यामुळे स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा या बाबतीत घ्यावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तिथे असणाऱ्या लोकांची मागणी जी आहे की तिथं असणारं पालकमंत्रीपद हे कुठेतरी फडणवीस साहेबांनी घ्यावं, जोपर्यंत वाल्मिक कराड आणि सर्व जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। राजीनाम्याची मागणी केली नाव न घेता धनंजय मुंडे। माझं एकच मत आहे की आता वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। राजीनाम्याची मागणी ही आव्हाड साहेबांनी केली, ती तशी बघितली ती लोकांची सुद्धा मागणी आहे, पण मी फक्त इथं वेगळी भूमिका घेईल। माझं एकच मत आहे की जी व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार आहे वाल्मिक कराड, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, 302ची कारवाई झालीच पाहिजे। आणि बीड जिल्ह्यामध्ये सामान्य लोक आज जे भयभीत आहे त्यांची भीती घालवण्याची खऱ्या अर्थाने आज जरूरत आहे। मुलींना सुखरूप वाटत नाही, सामान्य लोक आज भीतीमध्ये राहत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी बीडची जी काही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खालच्या लेवलला तिथे गेलेली आहे। प्रशासन सुद्धा सामान्य लोकांना सहकार्य करत नाही, आणि ही भूमिका आणि ही परिस्थिती तिथं बदलायची असेल तर कडक कारवाई केलीच पाहिजे। जसं कैलासवासी मुंडे साहेबांनी भूमिका पूर्वी घेतली तशाच पद्धतीने कडक कारवाई आज करण्याची जरूरत आहे। पण मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये जशी कडक कारवाई केली तशीच कारवाई देवेंद्र फडणवीस साहेब करतील का, हा मोठा प्रश्न आहे।